प्रभाग क्रमांक 3 मध्ये अर्चना चाको यांची प्रभात फेरी जोरात, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मिरजेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सौ अर्चना पॉल चाको यांनी आज ईदगाह भारतनगर परिसरात भव्य प्रभात फेरी व पदयात्रा काढून जोरदार प्रचार केला। या प्रभात फेरीला परिसरातील नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। प्रचार फेरी दरम्यान अर्चना चाको यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला। यावेळी त्या म्हणाल्या, मी मतं मागायला नाही तर या वॉर्डाचा पंचनामा करायला आले आहे। प्रभागातील अनेक भागातील समस्या पाहून त्यांनी प्रस्थापित नगरसेवकावर जोरदार टीका केली। वॉर्डातील झालेली दुर्दशा, झोपडपट्टी परिसरातील उघड्या गटारी, खराब ड्रेनेज व्यवस्था तसेच मोडकळीत आलेले रस्ते याकडे त्यांनी लक्ष वेधले। अर्चना चाको यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून प्रभागातील मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे। नागरिक कर भरतात पण त्यांना सुविधा मिळत नाहीत। ही अवस्था पाहता आतापर्यंत नेमकं काय काम झालं असा सवाल नागरिकांच्या मनात आहे, असे त्या म्हणाल्या। प्रभात फेरी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब आगे बढो अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला। नागरिकांनीही अर्चना चाको यांच्या स्पष्ट भूमिकेचे स्वागत करत यावेळी बदल हवा आहे अशी भावना व्यक्त केली। या प्रभात फेरीमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय वातावरण तापले असून अर्चना पॉल चाको यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। अर्चना पॉल चाको माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या चिन्हाकडून यावेळची महानगरपालिकेची निवडणूक लढवित आहोत। सध्याच्या प्रभाग क्रमांक 3 ची परिस्थिती बघता इथं जी आता गटारी आहेत, ओपन ड्रेनेज सिस्टीम आहे ज्याच्यातून पाणी पुढे जात नाही आणि अनेक लहान मुलं इथं खेळत आहेत तर त्यांना रोग होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यासाठी ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित नाहीये। दुसरी गोष्ट बघता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये तर ते या ठिकाणीच अडकळणीत सगळे खेळत असतात। नगरपालिकेच्या शाळेची सुधारणा नाहीये। विशेष म्हणजे महिलांचं समस्या आहे की घंटागाडी येत नाही, रोजच्या रोज कचरा घेऊन जात नाही, जेणेकरून घरांमध्ये खूपच कोंदट वास येत आहे, रोड ब्लॉक झालेले आहेत आणि तिथं सुद्धा सर्व दुर्गंधी आहे। तर नगरसेवक जे माजी नगरसेवक होते त्यांनी फक्त मतदान घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आजपर्यंत ते एकदाही आलेले नाहीत, ना इथली परिस्थिती बघितलेली आहे ना त्याची पडताळणी केलेली आहे। तर आता आम्ही निवडून आल्यानंतर इतिहासात ज्या गोष्टी झालेल्या नाहीत त्या 100% पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि त्याच तयारीने आम्ही मशाल हातात घेतलेली आहे। आणि आता सध्या आम्ही प्रचार करत फिरत असताना फक्त प्रचारच नाही तर पंचनामा देखील करत आहोत, पडताळणी करत आहोत, बघत आहोत की समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती आम्ही लोकांना न्याय मिळवून देणार आहोत। त्यासाठी आम्ही या मतदानासाठी उभे राहिलो आहोत। सर्वांना जय महाराष्ट्र। आम्ही प्रचार फेरीत फिरत असताना ईदगाह नगर झोपडपट्टीत फिरत गेले 2 ते 3 महिन्यापासून आम्ही फिरत आहोत। त्यावेळेस आम्हाला अशा समस्या जाणवले गेले की गटार, लाईट, पाणी, सरकारी चावी तर नाहीच आहे, प्लस कुठलीही स्वच्छता इथं नाही आहे। कोंदट, सगळी घरं कोंदट आहेत, त्यामुळं पावसाळ्यात खूप लोक आजारी पडतात। पण त्याच्यापेक्षा मोठी समस्या ही आहे की मागच्या वेळेस या ईदगाह नगर झोपडपट्टीतले जवळपास 80 घरं पाडले गेले आणि त्या 80 घरापैकी 60च लोकांना म्हाडा संजय गांधी नगर झोपडपट्टी जिथे बिल्डिंग उभा केलेलं आहे तिथे 60च लोकांना घरं मिळाले, पण त्यातले जवळपास 20 ते 25 लोकांना घरं मिळालं नाही। ते आज लोक भाड्याच्या घरात भाड्यानं राहत आहेत आणि भविष्यात आता जे येणारे नगरसेवक आहेत, प्रचाराला जे येणारे नगरसेवक ते यांना भीती घालत आहेत की अवा इलेक्शन नंतर तुमची ही राहिलेली 103 घरं जाऊ शकतात रोड वायडिंग मध्ये। तर मला सर्व नागरिकांना हे सांगायचं आहे आणि हमी द्यायचं आहे की भविष्यात येणारं जे रोड असणार आहे त्यावेळेस जे जाणारी घर आहे, जोपर्यंत तुम्हाला पर्याय जागा आणि पर्याय घर 103 कुटुंबाला मिळत नाही तोपर्यंत एकही झोपडपट्टीला आम्ही हात लावू देणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही निवडून आल्यानंतर ज्या नगरसेवकांनी ते फ्रॉड केलेलं आहे, जे घरं विकलेले आहेत, जे 20 लोकांची घरं पैसे घेऊन विकले गेलेले आहे, त्यांचा देखील आम्ही पंचनामा करून पडताळणी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। आणि इथून पुढं ज्यावेळेस आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो ह्या एरियाची परिस्थिती पूर्ण बदलण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत।